अहिल्यानगर संभाजीनगर रोडवर असलेल्या कोठला परिसरात अज्ञातांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजाने रास्ता रोको आंदोलन केले। यामुळे तणावाची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली। मात्र गोंधळ झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। कोठला इथं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। रस्ता रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले होते। आंदोलकांकडून संपूर्ण रस्ता रोखून धरण्यात आला होता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल, सध्याची कोठला मधली स्थिती नेमकी कशी आहे? वैभव, आवाज येतोय माझा? वैभव यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात। वैभव, काय सांगाल, सध्याची स्थिती नेमकी काय आहे? काही वेळापूर्वी इथं तणाव होता। फरा परिस्थिती जी आहे ती सामान्य झाली आहे। अनेक ठिकाणची दुकानं ज्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला होता किंवा जमाव मोठ्या संख्येने जमलेला होता तिथं आता दुकानं जी आहेत ती उघडण्यात आलेली आहेत। पोलीस काही वेळात रूट मार्च करतील अहिल्यानगर पोलीस। मात्र मूळ ही घटना जी होती या घटनेच्या संदर्भाने एक गुन्हा जो आहे तो कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि एका संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे ज्यानं आय लव्ह मोहम्मदची रांगोळी त्या ठिकाणी काढलेली होती। ती रांगोळी कुणाच्या सांगण्यावरून काढली किंवा याच्या मागे नेमका त्याचा हेतू काय या संदर्भात पोलीस मात्र काही स्पष्टीकरण अजूनही देऊ शकत नाहीयेत। पोलीस अधीक्षकांना आम्ही सोमनाथ घारगेंना ते विचारायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्याच्यावरती उत्तर द्यायला नकार दिला। ही जवळपास 20 वर्षानंतर ही घटना घडली आहे ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये दोन्ही समाजांमध्ये तणावाचं वातावरण अहिल्यानगरमध्ये निर्माण झालंय। यापूर्वीची दंगल ही 2003-04च्या दरम्यान घडलेली होती। साधारणपणे दोन्ही वेळेसचं साधर्म्य जर लक्षात घेतलं तर अहिल्यानगरमध्ये राजकीय नेतृत्वानं आक्रमक भूमिका घेणं त्यानंतर वातावरण खराब होणं हे दोन्ही बाबतीमध्ये दिसते। म्हणजे 20 वर्षापूर्वी झालेली जी दंगल होती ती असेल किंवा आताची ही दंगल सदृश्य परिस्थिती जी होण्याआधी पोलिसांनी लाठीचार्ज केला, या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांकडे इंटेल नव्हते का? ही घटना इथपर्यंत कशी गेली किंवा रांगोळी काढायचं कारण काय? मूळ दंगल घडवायची कुणाची कल्पना होती किंवा कुणाला दंगल घडवायची होती का? असे असंख्य प्रश्न आहेत। त्याची उत्तरं मात्र पोलिसांना अजूनही 5 तासानंतर मिळालेली नाही। 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय असं सांगितलं जातंय। या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकी पुढची कारवाई पोलीस काय करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जिथून हे वातावरण चिघळायला सुरुवात झाली त्याला जे कारण ठरलं ते आय लव्ह मोहम्मदची रांगोळी नेमकी कुणी काढलेली होती त्याचा तपास जो आहे तो पोलिसांना करावा लागेल। सीसीटीव्ही असतील किंवा प्रत्यक्षदर्शी असतील यांच्या माध्यमातून। बरोबर आहे वैभव, आजूबाजूला सध्या तुम्हाला नेमकं काय दिसतंय? कारण तुमच्या मागे पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला दिसतोय। फरा हे कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आम्ही आहोत आणि पोलिसांनी आता रूट मार्च करायची तयारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे। पोलिसांची राईट कंट्रोल टीम जी आहे ती असेल किंवा पोलीस स्टेशनचे मॅनपॉवर असतील या सगळ्यांना फॉलो करण्यात आलेलं आहे आणि एकत्रित आता हे सगळेजण कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रस्त्यावरून रूट मार्च करतील जेणेकरून सगळी परिस्थिती जी आहे ती सामान्य असल्याची खात्री नागरिकांना व्हावी यासाठी पोलिसांचा हा रूट मार्च असतो। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे हे सांगण्यासाठी एक सिंबॉलिक पोझिशन जे आहे ते पोलिसांकडून जे घेतलं जातं त्याला रूट मार्च म्हणतात आणि त्यासाठी ही सगळी तयारी जी आहे ती कोतवाली पोलिसांनी केली आहे आणि अहिल्यानगरचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सुद्धा या रूट मार्चमध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळते। वातावरण जे आहे त्याच्यात वातावरणात पूर्ण तणाव भरलेला आहे, मात्र असं जरी असलं तरी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे। कायदा आणि सुव्यवस्था जी आहे त्याच्यावर पोलिसांनी नियंत्रण मिळवलंय। मात्र ज्या घटनेमुळे हे सगळं घडलं त्याचा तणाव जो आहे तो आसपास स्पष्ट जाणवतोय। एकमेकांकडे संशयाने बघणारे लोक असतील किंवा दोन्ही बाजूंनी धर्म म्हणून एकत्र येऊन याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।